नमस्कार मित्रांनो, मी श्याम एक्झाम जागरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण नफा आणि तोटा चॅप्टर सुरू केलेला आहे. आजचं त्याचं नवीन सेशन आहे आणि आपण आज काही नवीन पद्धतीचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर पहिला प्रॉब्लेम बघा, 5 रुपयाला 6 वस्तू खरेदी केल्या व विकताना त्या 6 रुपयाला 5 वस्तू याप्रमाणे विकल्या तर शेकडा नफा किती? तर प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा. प्रश्न व्यवस्थितशीरपणे वाचायचा आहे आणि त्याच्यानुसारच मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एकतर एक आपल्याला प्रश्नामध्ये वस्तूंची संख्या दिलेली आहे, किती वस्तू विकत घेतलेल्या आहेत, वस्तूंची संख्या दिलेली आहे आणि त्या वस्तू किती रुपयाला विकत घेतलेल्या आहेत त्याची किंमत दिलेली आहे. ठीक आहे, वस्तूची संख्या दिली आहे आणि किंमत दिलेली आहे. आणि आधी काय सांगितलेलं आहे, आधी आपण खरेदी किती, आधी आपल्याला खरेदी किती सांगितलेली आहे, आपण 6 वस्तू 5 रुपयाला विकत घेतल्या. म्हणजे आपण खरेदी कशी केलेली आहे, 6 वस्तू 5 रुपयाला विकत घेतलेल्या आहेत. ठीक आहे, आणि विकताना विक्री आपण त्या वस्तूंची कशी केलेली आहे, आपण विकताना विक्री कशी केलेली आहे, 5 वस्तू 6 रुपयाला विकलेल्या आहेत. ठीक आहे, प्रश्न काय काय सांगायला बघा, 6 वस्तू 5 रुपयाला विकत घेतल्या आणि 5 वस्तू 6 रुपयाला आपण विकलेल्या आहेत. म्हणजे आपण विकत घेताना 6 वस्तू 5 रुपयाला घेतल्या पण विकताना 5 वस्तू 6 रुपयाला विकलेल्या आहेत. ठीक आहे, आता मला इथे एका वस्तूची किंमत काढायची. आता मी एका वस्तूची मला एका वस्तूची किंमत माहित नाही आणि एकूण वस्तू किती घेतली ते माहित नाही. आणि आता मी इथे एका वस्तूची किंमत काढू शकतो, पण बघा इथं किती 5 रुपये किंमत आहे 6 वस्तूची. तर एका वस्तूची किंमत काढण्यासाठी मला काय करावं लागेल, 5 भागिले 6. हे समजलं असेल तुम्हाला कसं केलेलं आहे, कारण 6 वस्तूची किंमत आहे 5. तर एका वस्तूची किंमत काढण्यासाठी मी या एकूण किमतीला एकूण वस्तूनं भाग दिलेला आहे आणि आपल्याला एका वस्तूची किंमत निघालेली आहे. आता एका वस्तूची किंमत किती आहे आपली, 5/6. ठीक आहे, आपण एक वस्तू किती रुपयाला विकत घेतलेली आहे, 5/6. आणि विकताना ती कशी विकलेली आहे, विकताना आपण ती वस्तू कशी विकलेली आहे, 6/5. लक्षात आलेलं आहे का? बघा, आपण खरेदी करतानाची आपल्या एका वस्तूची किंमत आहे 5/6 आणि विक्री करताना एका वस्तूची किंमत आहे 6/5. ठीक आहे, आपल्याला आता एकूण वस्तू माहित नाहीत. तर आता आपण काय करूया, हे जे खालचा छेद आहे 6 आणि 5 याचा लसावी घेऊया. आता मी ज्यावेळेस तुम्हाला लसावी शिकवेल की नाही त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थितशीरपणे सांगेल की लसावी म्हणजे काय. तर आता बघा, या 6 आणि 5चा लसावी घेऊया. म्हणजेच या 6 आणि या 5नं भाग जाणारी अशी लहानात लहान संख्या कोणती आहे, तर आता यांचा गुणाकार करा. 6×5 = 30. या दोन्ही संख्यांना भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे, 30 आहे. ठीक आहे, बघा मी काय करतो व्यवस्थितशीरपणे बघा. आता मी लसावी 30 घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच आता मी काय म्हणतो, हे एकूण वस्तू मी 30 विकत घेतलेल्या आहे. मी मानलं की मी एकूण वस्तू 30 विकत घेतलेल्या आहे आणि त्यापैकी एका वस्तूची किंमत किती आहे, 5/6. आणि मी एकूण वस्तू किती 30 विकत घेतलेल्या आहे आणि एका वस्तूची किंमत 5/6 आहे. ठीक आहे, आणि तसंच इथं मी काय केलंय, 30 वस्तू विकलेल्या आहेत आणि एका वस्तूची किंमत 6/5 आहे. ठीक आहे, तर बघा आता या 6 1 6 6×5 = 30. म्हणजेच 25 रुपयाला 30 वस्तू विकत घेतलेल्या आहेत आणि विकताना त्या किती रुपयाला विकलेल्या आहेत, 5×1 = 5, 5×6 = 30, 6×6 = 36. आणि विकताना मी त्या वस्तू 36 रुपयाला वस्तू विकलेल्या आहेत. खरेदी करताना मी काय केलं, मी असं मानलं की मी 30 वस्तू विकत घेतलेल्या आहेत आणि त्याची एका वस्तूची किंमत किती आहे, 5/6. म्हणजेच मी एकूण वस्तू किती 25 रुपयाला विकत घेतलेल्या आहेत आणि विकताना मी काय केलेलं आहे, ती 30 वस्तू 6/5 या प्राइसने विकलेली आहे. म्हणजेच मी त्या वस्तू 36 रुपयाला विकलेल्या आहेत. आता आपल्याला इथं प्रॉफिट विचारलेलं आहे. आता इथं प्रॉफिट कितीचा आहे बघा, नफा कितीचा आहे बघा. आता नफा काढण्यासाठी आपण काय करतो, या विक्री किमतीमधून ही खरेदी किंमत मायनस करत असतो. आता या विक्री किमतीमधून खरेदी किंमत मायनस करा. म्हणजे या 36 मधून ज्यावेळेस मी 25 मायनस करेल तर मला किती, 11 रुपयाचा नफा झालेला आहे. ठीक आहे, 11 रुपयाचा नफा झालेला आहे. आता हा 11 रुपयाचा नफा कशावर झालेला आहे, ज्यावेळेस मी वस्तू खरेदी केलेल्या असेल, ज्यावेळेस मी वस्तू खरेदी करेल त्यावेळेसच मी वस्तू विकू शकतो. म्हणजेच मी खरेदी किंमत जी 25 आहे त्यावर मला 11 रुपयाचा नफा झालेला आहे. आता बघा, पर्सेंटेज काढायचे आपल्याला, किती टक्के नफा झालेला आहे, गुणिले 100 केलं मी. 25×1 = 25, 25×100 म्हणजेच मला इथं 44 रुपयाचा नफा, 44 रुपयाचा 44% नफा झालेला आहे. ठीक आहे,
11 रुपयाचा नफा झालेला आहे, म्हणजेच मला 44% एवढा नफा झालेला आहे. आपल्याला प्रश्नात हेच विचारलंय की एका विक्रेत्यानं 6 वस्तू 5 रुपयाला खरेदी केल्यात आणि विकताना काही 5 वस्तू 6 रुपयाला विकल्यात, तर त्याला एकूण किती टक्के नफा झालेला आहे? तर त्याला एकूण 44% एवढा नफा झालेला आहे. झालं, हेच आपलं उत्तर आहे. त्याला किती नफा झालेला आहे? तर 44%चा नफा झालेला आहे. पुढचा प्रश्न काय? 25 रुपयाला 10 संत्रे खरेदी केले आणि विकताना ते 25 रुपयाला 9 याप्रमाणे विकले, तर शेकडा नफा किती? हा पण प्रश्न तसाच आहे. बघा आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे तसंच मांडणी करायची. संख्या आणि किंमत, ठीक आहे. आणि इथं खरेदी. आता आपण खरेदी कशी केलेली आहे? आपण खरेदी कशी केलेली आहे? 10 संत्रे 25 रुपयाला खरेदी केलेले आहे, ठीक आहे. आपण खरेदी कशी केलेली आहे? 10 संत्रे 25 रुपयाला खरेदी केलेली आहे. आणि विक्री कशी केलेली आहे त्याची? विक्री करताना आपण काय केलेलं आहे? 9 संत्रे 25 रुपयाला विकलेले. आपण घेताना तर 25 रुपयाला 10 संत्रे घेतले, पण विकताना 25 रुपयाला फक्त 9 संत्रे विकलेत. मग आपल्याला आता इथं प्रॉफिट काढायचा आहे आपला. तर बघा आता हा पण प्रॉब्लेम तशाच पद्धतीने आपण सोडवणार आहोत. तर बघा आता इथं आपल्याला किती संत्रे विकत घेतलेले हे माहित नाही, एकूण किती संत्रे विकत घेतलेले हे माहित नाही. आणि आता आपल्याला आपण आधी काय करूया? एका संत्र्याची विक्री किंमत काढूया, ठीक आहे. एका संत्र्याची विक्री किंमत काढूया. एक संत्र्याची विक्री किंमत, सॉरी, एका संत्र्याची किंमत काढूया. इथं विक्री किंमत नाही, इथं जे ही खरेदी केलेली आहे त्यापैकी एका संत्र्याची किंमत किती आहे बघा आता. 25/10, ठीक आहे. आणि आता इथं 25/9, ठीक आहे. आता इथं जे आपण खरेदी केलेली आहे त्या एका संत्र्याची खरेदी किंमत किती आहे? 25/10. आणि जी विक्री केलेली आहे त्या संत्र्याची एका संत्र्याची किंमत किती आहे? 25/9. झालं. आता मला एकूण संत्र्या माहित नाहीत मी किती विकलेल्या आहेत आणि किती घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया? आधी सांगितल्यासारखं या 10चा आणि या 9चा लसावी काढूया. म्हणजेच अशी लहानात लहान संख्या की ज्या संख्येला 10 नाही भाग गेला पाहिजे आणि 9 नाही भाग गेला पाहिजे, अशी कोणती संख्या असेल तर याचा गुणाकारच बघा 90, ठीक आहे. इथं पण गुणिले 90, ठीक आहे. आता आपण काय म्हणलं की आपण 90 संत्र्या विकत घेतलेल्या आहेत आणि 90 संत्र्याच विकलेल्या आहेत, ठीक आहे. आपण मानले की 90 संत्र्या विकत घेतलेल्या आहेत आणि 90 संत्र्या विकलेल्या आहेत. तर आता आपल्याला याच्यात नफा किती झालेला आहे बघा. आता हा 1 शून्य कटला, हा 1 शून्य कटला, ठीक आहे. आणि 25 गुणिले 9 म्हणजे 225, ठीक आहे. म्हणजेच आपण काय केलेलं आहे? 225 रुपयाला या 90 संत्र्या विकत घेतलेल्या आहेत. 225 रुपयाला या 90 संत्र्या विकत घेतलेल्या आहेत आणि विकताना आता त्या किती रुपयाला विकलेल्या आहेत बघा. आता इथं 9 1 9, 9 1 9, 25 गुणिले 10 किती येते? 250. आता आपण काय केलेलं आहे? आपण मानलं होतं की आपण 90 संत्र्या विकत घेतलेल्या आहेत आणि त्या 90 संत्र्या आपण कितीला विकत घेतलेल्या आहेत? 225 रुपयाला. आणि विकताना त्याच 90 संत्र्या आपण 250 रुपयाला विकलेल्या आहेत. म्हणजेच आपण विक्री कितीला केलेली आहे? 250 रुपयाला. आणि विकत कितीला घेतलेले आहेत? 225 रुपयाला. म्हणजेच यात आपल्याला किती रुपयाचा नफा झालेला आहे? तर आता तुम्ही विक्री किमतीमधून ज्यावेळेस आपण खरेदी किंमत मायनस करतो त्यावेळेस आपल्याला नफा मिळते. इथं किती रुपयाचा नफा झालेला आहे? इथं 25 रुपयाचा नफा झालेला आहे. आता आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. यासाठी आपल्याला काय किती रुपयाचा नफा झालेला आहे? 25 रुपयाचा नफा झालेला आहे. आणि हा नफा कशावर झालेला आहे? खरेदी किमतीवर. कधीही नफा खरेदी किमतीवरच होत असतो. ज्यावेळेस तुम्ही वस्तू विकत घेता म्हणजे खरेदी करता त्यावेळेस तुम्ही ती वस्तू विकू शकता आणि त्यावेळेसच तुम्हाला नफा होणार आहे. म्हणजेच मला ही खरेदी किंमत 225 आहे आणि त्यावर मला 25 रुपयाचा नफा झालेला आहे. आणि आता याचं पर्सेंटेज काढण्यासाठी गुणिले 100%, किंवा तुम्ही आता असं पण काढू शकता बघा. 25 25 9 250, सॉरी 25 9 225. म्हणजेच आता 1/9 म्हणजेच मी याला काय लिहू शकतो? 1/9 ला फ्रॅक्शन मध्ये 1/9 आहे, म्हणजेच मी काय लिहू शकतो याला? 11.1/9%, ठीक आहे. 1/9 म्हणजेच मी तुम्हाला काय लिहून दिलेलं आहे? 11.1/9%. झालं, आपलं उत्तर आलेलं आहे. आपल्याला हेच काढायचं होतं की किती टक्के प्रॉफिट झालेला आहे. 11.1/9चा प्रॉफिट झालेला आहे आपल्याला. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. आणि याच्यात एक सोपी ट्रिक असते, ते पण सांगून देतो मी तुम्हाला. असा प्रॉब्लेम म्हणजे असे प्रॉब्लेम विचारले
सोप्या पद्धतीने अजून कसं करता येतात बघा. आता हा प्रॉब्लेम कसा विचारलेला होता आपल्याला, 10 संत्रे 25 रुपयाला विकत घेतले आणि 9 संत्रे काय की 25 रुपयाला विकले. 10 संत्रे 25 रुपयाला विकत घेतले आणि 9 संत्रे 25 रुपयाला विकलेले. तर आता एक ट्रिक याच्यात काय आहे बघा, असा आणि असा याचा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजेच आता बघा 10 गुणिले 25 आणि मायनस करायचं 25 गुणिले 9 आणि भागिले काय करायचं 25 गुणिले 9. ठीक आहे. तर अशा या शॉर्ट ट्रिकनं पण तुम्ही हा प्रॉब्लेम सोडू शकता. ठीक आहे. आणि मी जे आधी सांगितलेलं आहे, पण आधी जे तुम्हाला जे समजून सांगितलेलं ते महत्त्वाचं, कारण एकदा प्रॉब्लेम तुम्हाला म्हणजे प्रश्न काय सांगतो हे तुम्हाला समजलं तर तुमचा प्रॉब्लेम कधी चुकणार नाही. ही ट्रिक काय परीक्षेत कधी पण विसरून जाऊ शकते, पण त्या पद्धतीनं तुम्ही विसरणार नाही. तरी मी तुम्हाला सोडून टाकतो. आता बघा 250 मायनस 25 गुणिले 9 किती 225 भागिले 225. 250 मधून 225 गेले म्हणजे 25 रुपये भागिले 225 आणि याला येतात 100%, म्हणजे 25 एक 25 आणि 25 9 225 म्हणजे 1/9 म्हणजेच किती 11.1/9%. अशा या ट्रिकनं पण तुम्ही सोडू शकता. पण या ट्रिकपेक्षा मी जी आधी जी तुम्हाला पद्धत समजावून सांगितलेली आहे हीच तुम्ही लक्षात ठेवा असं मला वाटतं. कारण तशा पद्धतीने मग जर तुम्हाला ते सगळं लक्षात राहिले की नाही प्रॉब्लेम चुकत नाही. प्रश्न ट्रिकनं सोडवण्यापेक्षा तुम्हाला जे समजलेलं असतो की नाही त्यामुळे तुम्ही चुकण्याचे चान्सेस कमी राहतात. ही अशी ट्रिक्स विसरली की झालं मग परीक्षेत आठवत नाही, त्यासाठी तुम्ही त्याच पद्धतीनं सोडवा. आता पुढचा प्रश्न बघूया बघा. काही लिंबू 10 रुपयाला 11 खरेदी केले व काही लिंबू 10 रुपयाला 9 खरेदी केले. जर खरेदी केलेले सर्व लिंबू प्रत्येकी 1 रुपयाला विकल्यास होणारा नफा किती? आता हा प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या. यात काय काय सांगितलेलं आहे बघा. आता इथं काय सांगितलेलं आहे, पहिले त्यानं 10 रुपयाला 11 लिंबू खरेदी केलेले आहे आणि अजून काही वेळाने त्यानं काय केलेलं आहे 10 रुपयाला 9 लिंबू खरेदी केलेले आहेत आणि नंतर त्यानं ते सगळे लिंबू एकत्र केले. जे 10 रुपयाला 11 लिंबू खरेदी केले होते आणि जे 10 रुपयाला 9 लिंबू खरेदी केले होते त्यानं सगळे ते एकत्र केले आणि प्रत्येक लिंबू 1 रुपयाला विकलेला आहे. तर त्याला एकूण शेकडा नफा किती झालेला आपल्याला काढायचा. आता हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. हा पण आपण एकदम त्याच पद्धतीनं सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे समजून. तर बघा आता इथं काय काय करायचं बघा. इथं पण खरेदी किंमत. ठीक आहे. आता इथं त्यानं 2दा लिंबू खरेदी केलेले. मागचे जे प्रश्न होते त्यावेळेस एकच आपली खरेदी केले होते आणि विकले होते. आता इथे काय केलेले आहे ना 2दा लिंबू खरेदी केलेले आहेत. आधी काय केले त्यानं किती लिंबू खरेदी केलेले आहेत 10 लिंबू खरेदी केलेले आहेत. सॉरी इथं 11 लिंबू खरेदी केलेले आहेत आणि किती रुपयाच्या भावानं 10 रुपयाच्या भावानं 10 रुपयाला 11 लिंबू खरेदी केलेले आहेत. ठीक आहे. आणि पुढं आता काय केलेलं आहे, अजून पुढं थोडं पुढं गेलं आणि त्यानं काय केलंय 9 लिंबू खरेदी केलेले आहे आणि ते पण किती 10 रुपयाला 9 लिंबू खरेदी केलेले आहेत. आणि आता याला नंतर काय करायचं, विकताना काय करायचं याला ज्यावेळेस हा लिंबू विकणार आहे, ज्यावेळेस हा लिंबूची विक्री करणार आहे तर त्याला प्रत्येक 1 लिंबू 1 रुपयाला 1 लिंबू विकायचं आहे असं प्रश्नात सांगितलेलं आहे. त्यानं काय केलेलं आहे सगळे लिंबू एकत्र केले ते घेतलेले आणि 1 लिंबू 1 रुपयाला विकलेला आहे. तर त्याला नफा किती झालेला आपल्याला काढायचा आहे, नफा झाला की तोटा झाला आपल्याला काढायचा आहे. तर बघा आता हा प्रश्न पण तसाच करायचा आहे. आता आपण प्रत्येकी पहिले एका लिंबूची किंमत काढून घेऊया. आता इथे जे 11 लिंबू खरेदी केलेले आहेत 10 रुपयामध्ये त्याची प्रत्येकाची एका लिंबूची खरेदी किंमत किती आहे काढूया. म्हणजेच काय करूया मी 10 भागिले 11 किंमत किती 11 लिंबू 10 रुपयाला खरेदी केलेले आहेत म्हणून मी आता एका लिंबूची किंमत काढत आहे. ठीक आहे. आता इथं पण तसंच करूया 10 भागिले 9. आता 10 भागिले 9 आता ही जे झाली एका लिंबूची खरेदी किंमत झालेली आहे. आता आपल्याला लिंबू किती खरेदी केलेले तर आपल्याला माहित नाही. आपण 10 रुपयाला 11 लिंबू खरेदी केलेले आहेत, 10 रुपयाला 11 लिंबू खरेदी केलेले आहेत, पण किती लिंबू खरेदी केलेले ते कुठेही सांगितलं नाही. पुढे आपण 10 रुपयाला 9 लिंबू खरेदी केलेले आहेत, पण एकूण किती लिंबू खरेदी केलेले ते माहित नाही. तर आता आपण काय करूया,
काहीतरी संख्या मानायची आपल्याला, इतके लिंबू खरेदी केले. मग काय करूया आता, या 9चा या 11चा लसावी घेऊया. आता 9चा 11चा लसावी बघा, आपण काय करूया 99 घेऊया. घेतलं 99. आता मला इथं मी काय म्हणलं, आता मी इथं 99 लिंबू खरेदी केलेले आहे. ठीक आहे. आणि त्या प्रत्येकी एका लिंबूची किंमत किती आहे, 10/11. म्हणजेच मी एक लिंबू किती रुपयाला खरेदी केलेले आहे, 11 1 11, 11 9 99. म्हणजेच मी हे लिंबू किती 90 रुपयाला खरेदी केलेले आहे. म्हणजेच मी हे 99 लिंबू 90 रुपयाला खरेदी केलेले आहेत. मी आता असं म्हणू शकतो, कारण एका लिंबूची खरेदी किंमत किती आहे 10/11, आणि मग 99 लिंबूची खरेदी किंमत किती असणार आहे 90 रुपये. आता जे मी हे इथं मानलं मी 99 लिंबू खरेदी केले. ठीक आहे. पण एका लिंबूची खरेदी किंमत किती आहे इथं 10/9. आता बघा 9 1 9, 9 1 9, 9 1 9. म्हणजेच मी हे लिंबू किती रुपयाला खरेदी केले, 10 × 11 110. म्हणजेच हे मी जे लिंबू आहेत 10/9 ज्याची एका लिंबूची खरेदी किंमत होती. ठीक आहे. त्यापैकी 99 लिंबू किती रुपयाला विकत घेतलेले आहेत, 110 रुपयाला विकत घेतलेले आहेत. आता मी असं म्हणू शकतो, हे दोन्ही लिंबू मी किती रुपयाला 200 रुपयाला खरेदी केलेले आहे. एकूण लिंबू मी किती 200 रुपयाला खरेदी केलेले आहे. आणि एकूण किती लिंबू खरेदी केलेले आहेत, इथं 99 लिंबू खरेदी केलेले आहेत, इथं 99 लिंबू खरेदी केलेले आहेत. म्हणजेच हे किती झालेले आहेत बघा, 9 9 18, 198. ठीक आहे. मी 198 लिंबू 200 रुपयाला खरेदी केलेले आहे. प्रश्नामध्ये जे जे सांगितलेले मी तेच तुम्हाला सांगतोय. 198 लिंबू 200 रुपयाला खरेदी केलेले आहेत. ठीक आहे. याची टोटल केली, इथं 99 लिंबू खरेदी केले, तिथं 99 लिंबू खरेदी केले, तर आपण मानलेलं आहे. म्हणजेच मी काय मानले, 198 रुपयाला 200 लिंबू 198 लिंबू 200 रुपयाला खरेदी केलेले आहेत. ठीक आहे. आपलं असं निघालेलं आहे. आता आपल्याला इथं काय पुढं प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, एक लिंबू 1 रुपयाला विकलेला आहे. ठीक आहे. एक लिंबू 1 रुपयास विकला. आता हे जे सगळे लिंबू विकत घेऊन एकत्र करून एक लिंबू 1 रुपयाला विकल्यावर त्याला होणारा एकूण नफा किंवा तोटा काढायचा आपल्याला. तर आता बघा, एक लिंबू 1 रुपयाला विकलेला आहे. म्हणजे आता आपल्याकडे किती लिंबू आहेत, 198 लिंबू आहेत. म्हणजेच तो काय म्हणाले, 198 लिंबू 1 रुपयाला विकलेले आहेत. म्हणजेच मी 1 रुपयाला 198 लिंबू विकले, म्हणजेच मी ते 198 रुपयाला विकलेले आहे. ठीक आहे. एक लिंबू 1 रुपयाला विकलेले आहे, म्हणजेच 198 लिंबू मी किती रुपयाला विकलेले आहेत, 198 रुपयालाच विकलेले आहेत. ठीक आहे. 198 रुपयालाच विकलेले आहेत. पण मी विकत किती घेतलेले आहेत, ते 200 रुपयाला विकत घेतलेले लिंबू मी 198 रुपयाला विकले. म्हणजे मला इथे किती 2 रुपयाचा तोटा झालेला आहे. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे मला इथं मी विक्री किमतीतून ज्यावेळेस खरेदी किंमत मायनस केली, तर मला इथं 2 रुपयाचा तोटा झालेला आहे. कारण आपल्या विक्री किमतीपेक्षा आपली खरेदी किंमत जास्त आहे. ठीक आहे. म्हणजेच मला आता शेकडा तोटा किती झालेला आहे काढायचं. मी इथं लिहितो व्यवस्थित. आता बघा, 2 रुपयाचा तोटा आपल्याला झालेला आहे. आणि खरेदी किंमत किती आहे 200 रुपयावर 2 रुपयाचा तोटा झालेला आहे. आणि पर्सेंटेज मध्ये काढायचं म्हणजेच 100% नाही, याला गुणायचं. हे 2 कटले, हे 2 कटले, बे एक बे, बे एक बे, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. म्हणजेच मला इथे 1% तोटा झालेला आहे. झालं, प्रश्न सुटलेला आहे. आपल्याला हेच विचारलेलं आहे की किती टक्के तोटा झालेला आहे, तर आपल्याला इथे 1% तोटा झालेला आहे. आता पुढचा प्रश्न बघा, एक दुकानदार 11 लिंबू 10 रुपयाला विकत घेतो आणि 10 लिंबू 11 रुपयाला विकतो. तर 63 रुपयाचा नफा होण्यासाठी एकूण किती लिंबू विकावे लागतील. आता प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं, प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा. हा पण प्रश्न अवघड नाही. यात काय काय सांगितलेलं आहे बघा. आधी संख्या लिहून घ्यायची. संख्या किती लिंबू घेतलेले, त्यानं 11 लिंबू घेतलेले आहेत. आणि किंमत किती दिलेली आहे, 10 रुपयाला 11 लिंबू घेतलेले आहेत. ठीक आहे. खरेदी केलेली आहे त्यानं 11 लिंबू 10 रुपयाला. अजून पुढं काय केलेलं आहे, पुढं विक्री कशी केलेली आहे त्यानं, विक्री कशी केलेली आहे 10 लिंबू 11 रुपयाला. विकत घेताना 11 लिंबू 10 रुपयाला विकत घेतलेले आहेत आणि विक्री करताना काय की 10 लिंबू 11 रुपयाला विकलेले आहेत. आपल्याला इथं प्रश्नामध्ये काय सांगायचं आहे. ठीक आहे. आणि प्रश्नामध्ये काय सांगितलेलं, जर त्याला 63 रुपयाचा नफा होण्यासाठी त्याने एकूण किती लिंबू विकले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर त्याला 63 रुपयाचा नफा व्हायचा असेल तर त्याने एकूण किती लिंबू विकावे. आता बघा, आधीच्या सारखाच हा प्रश्न सोडवायचा. आता आपल्याला एका लिंबूची खरेदी किंमत काढायची आहे. म्हणजेच 10 रुपये भागिले 11 लिंबू. एका लिंबूची
आता मी इथे एका लिंबूची खरेदी किंमत काढलेली आहे 10/11. ठीक आहे. आता इथं मी एका लिंबूची विक्री किंमत काढलेली आहे 11/10. ठीक आहे. 11 लिंबू सॉरी 10 लिंबू 11 रुपयाला विकले होते आपण, म्हणून मी इथं 11/10 केलेलं. ठीक आहे. तर आता मी एकूण लिंबू किती घेतलेले आहेत आणि किती विकलेले ते मला माहित नाही, तर मी आता प्रत्येक वेळेसारखं तसंच करणार. याचा एलसीएम घेणार आहे. हे छेद आहे त्याचा एलसीएम घेतो. किती? 110. ठीक आहे. लसावी किती घेतलेला आहे मी? 110. लसावी म्हणजे काय यार, 11ने याला भाग गेला पाहिजे या 10ने भाग गेला पाहिजे, अशी लहानात लहान संख्या कोणती? मी घेतलेली 110. ठीक आहे. तर आता एका लिंबूची आपल्याकडे आपली किंमत किती आहे? 10/11. तर 110 लिंबू आपण किती रुपयाला विकत घेतले असेल? एका लिंबूची किंमत 10/11 म्हणजे आता या 11 भाग द्या. 11 × 11, 11 × 11, 10 × 10 म्हणजे 100. म्हणजे आपण 110 लिंबू किती रुपयाला खरेदी केलेले आहेत? 100 रुपयाला. आणि विकताना ते किती रुपयाला विकलेले आहेत बघा. हा 1 0 कटला, हा 1 0 कटला. 11 × 11 121. म्हणजे आपण विकताना ते लिंबू किती रुपयाला विकलेले आहेत? 121 रुपयाला विकलेले आहेत. आणि खरेदी करताना ते लिंबू किती? 100 रुपयाला खरेदी केलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथे कितीचा प्रॉफिट व्हायला? ज्यावेळेस मी विक्री किमतीतून खरेदी किंमत मायनस केली, तर इथं मला 21 मिळाले, 21 रुपये मिळालेत. म्हणजेच हे जे 21 आहेत हे माझा नफा आहे. ठीक आहे. हा प्रॉफिट आहे आपला, 21 रुपयाचा प्रॉफिट व्हायला. आता प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? आपण 110 लिंबू ज्यावेळेस विकायलो त्यावेळेस 21 रुपयाचा प्रॉफिट व्हायला. आता प्रश्नामध्ये तेच विचारलेलं आहे, जर तुम्हाला 63 रुपयाचा नफा पाहिजे असेल, जर तुम्हाला 63 रुपयाचा नफा होण्यासाठी एकूण किती लिंबू विकावे लागतील? आता हे 21 रुपयाचा इथं नफा झालेला आहे, पण 21 रुपयाचा नसून 63 रुपयाचा नफा पाहिजे असेल, 21 रुपयाचा नसून 63 रुपयाचा नफा पाहिजे असेल तर किती लिंबू विकावे लागतील हे विचारलेलं आहे. आता हा कसं सोडवायचं बघा. आपला इथे किती नफा आलेला आहे? 21चा. पण प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे? 63चा नफा पाहिजे. म्हणजे आता या 63ला 21 ने भाग द्या. 21 × 63 म्हणजे 21 आपण जे मानलेलं आहे नफा 21चा नसून हे 3 पटीने जास्त 63 पाहिजे. त्याचप्रमाणे हे लिंबू पण 110 नसून 3 पटीने जास्त 330. म्हणजे जर मला 63 रुपयाचा नफा पाहिजे असतील तर मला इथं 330 लिंबू विकावे लागतील. झाला प्रश्न सुटलेला आहे. काहीच नाही या प्रश्नामध्ये, पण फक्त तुम्हाला दिसायला जरी अवघड वाटत असला तरी इतक्या लवकर आपण हा प्रश्न सोडू शकतो. बघा आता पुढचा प्रश्न बघा. आता बघा पुढचे प्रश्न वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि सोपे आहेत, तरी पण मी घेते बघा. एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 11 पट आहे तर शेकडा तोटा किती? आता असे प्रश्न कसे सोडवायचे? तुम्ही काय करता? एक्स मानता. तसं काहीच करायचं नाही. काय सांगितलेलं आहे? प्रश्न जे सांगितलेलं आहे तेच करायचं. बाकी काही आपल्याला बाकी एक्स मानायचं असं काहीच करायचं नाही. बघा प्रश्नात काय सांगितले? एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 11 पट आहे तर शेकडा तोटा किती? एका वस्तूची विक्री किंमत. आता काय सांगितलेलं आहे? इथं पहिले मी तोटा लिहून घेतलं आणि इथं विक्री किंमत लिहिली. प्रश्नात जे सांगितले ते लिहून घेतले मी. विक्री किंमत काय सांगितलेलं आहे? एका वस्तूची विक्री किंमत तोट्याच्या 11 पट. आता आपल्याला तोटा किती झाला हे माहित नाही आणि विक्री किंमतही माहित नाही. आता मग मी काय केलं? इथे एक्स मानण्यापेक्षा 1 रुपयाचा तोटा झाला असं म्हणलं मी. 1 रुपयाचा तोटा झालेला आहे. मला 1 रुपयाचा तोटा झालेला आहे. आणि विक्री किंमत किती मग आहे? ती तोट्याच्या 11 पट आहे. म्हणजे 1च्या 11 पट म्हणजेच किती? 11 झालं. विक्री किंमत आलेली आहे. मला मी काय म्हणले? 1 रुपयाचा तोटा झालेला आहे म्हणजेच, आणि प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? तोट्याच्या 11 पट विक्री किंमत आहे. म्हणजे त्या वस्तूची विक्री किंमत किती झालेली आहे? 11 झालेली आहे. आणि आता मला खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत कशी काढतात? ज्यावेळेस मला खरेदी किंमत काढायची आहे. आपली विक्री किंमत 11 आहे आणि त्यावर झालेला तोटा किती? 1 रुपयाचा आहे. म्हणजेच खरेदी किंमत किती आहे? 12 असणार आहे. ज्यावेळेस मी एक वस्तू 12 रुपयाला विकत घेतली आणि ती विकताना 11 रुपयाला विकली, त्यामुळेच मला हा 1 रुपयाचा तोटा झालेला असेल ना. ठीक आहे. म्हणजेच आता माझी इथं आपल्याला खरेदी किंमत आपण किती? खरेदी किंमतही काढलेली आहे, विक्री किंमतही आपण काढलेली आहे आणि तोटा आपल्याला 1 रुपयाचा झालेला आहे. ठीक आहे. म्हणून आपली खरेदी किंमत किती? 12 रुपये आणि विक्री किंमत किती? 11 रुपये. तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? तर शेकडा तोटा किती विचारलेला आहे. शेकडा तोटा आणि शेकडा नफा काढताना आपण काय करत असतो? त्याला खरेदी किमतीनं भाग देत असतो. ज्यावेळेस आपण वस्तू खरेदी करतो आणि त्यानंतरच आपण वस्तू विकत असतो आणि त्या खरेदी केलेल्या वस्तूवरच आपल्याला नफा किंवा तोटा होत असतो. म्हणजेच मी
12 रुपयाला वस्तू खरेदी केलेली आहे आणि त्यावर मला 1 रुपयाचा तोटा झालेला आहे. ठीक आहे, प्रश्नानुसार 12 रुपयाला एक वस्तू खरेदी केलेली आहे आणि त्यावर मला 1 रुपयाचा तोटा झालेला आहे. झालं. आता आपल्याला हेच विचारलेलं आहे किती शेकडा तोटा किती, तुम्ही किती गुणिले 100% करून काढू शकता, किंवा 1/12 म्हणजेच 8.103%. ठीक आहे, 1/12 म्हणजेच 8.103% असतं. ठीक आहे, आणि किंवा तुम्ही याला 100% गुणूनही काढू शकता, पण तुम्हाला जर हे माहित असेल 1/12 फ्रॅक्शन म्हणजेच 8.103%, मग तुम्हाला काय या 100%ला गुणात भाग देत बसायची काहीच गरज नाही. आता मला माहिती आहे 1/12 म्हणजे 8.103%, मी डायरेक्ट लिहून घेतलेलं. हे पण प्रश्न असे तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सोडू शकता बघा. आता पुढचा पटकन प्रश्न बघूया आपण. विक्रीची किंमत ही नफ्याच्या 10 पट असल्यास शेकडा नफा किती. आता तसाच फक्त याच्यात लँग्वेज चेंज व्हायली या प्रश्नामध्ये. तेच प्रश्न आहे, विक्रीची किंमत ही नफ्याच्या 10 पट आहे. इथं नफा लिहिला मी आणि इथं विक्री किंमत लिहिलेली आहे. ठीक आहे, आता इथं काय म्हणलेलं आहे, विक्रीची किंमत ही नफ्याच्या 10 पट आहे. आता मी काय म्हणलं, इथं मला 1 रुपयाचा नफा झालेला आहे. मला 1 रुपयाचा नफा झालेला आहे. आता विक्रीची किंमत ही नफ्याच्या 10 पट आहे, म्हणजेच त्या वस्तूची किंमत किती असणार आहे, 1 रुपयाचा नफा. म्हणजे आता या 1 रुपयाच्या 10 पट म्हणजेच किती, 10. एवढी माझी विक्री किंमत असणार आहे. ठीक आहे, आता विक्रीची किंमत 10 पट म्हणजे 10 आलेली आहे. आता मला खरेदी किंमत काढायची म्हणल्यावर मला काय करावं लागेल. ठीक आहे, आता खरेदी किंमत किती, आता मला 1 रुपयाचा नफा झालेला आहे. ठीक आहे, मी 10 रुपयाला वस्तू विकलेली आहे, मला 1 रुपयाचा नफा झालेला आहे. म्हणजेच या 10 मधून मी ज्यावेळेस नफा मायनस करेल त्यावेळेस मला माझी खरेदी किंमत मिळेल. ठीक आहे, मी ज्यावेळेस 9 रुपयाला एक वस्तू विकत घेईल आणि त्यावर 1 रुपयाचा नफा करून ती 10 रुपयाला विकेल. ठीक आहे, हेच होणार आहे की नाही. मी ज्यावेळेस खरेदी 9 रुपयाची वस्तू विकत घेतली त्यावर 1 रुपयाचा नफा करून मी 10 रुपयाला विकणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपली खरेदी किंमत आपण 9 आपली निघालेली आहे. म्हणजेच आता मला इथे 1 रुपयाचा नफा झाला होता आणि 10 पटीने जास्त वस्तू विकली होती. नफ्याच्या 10 पटीने जास्त म्हणजे 10 रुपयाला वस्तू विकली होती. आणि आता मी इथं खरेदी किंमतही काढलेली आहे. 10 मधून ज्यावेळेस मी 1 नफा मायनस करेल त्यावेळेस मला खरेदी किंमत मिळेल. झाली आपली खरेदी किंमत आलेली आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे. आता शेकडा नफा तुम्हाला मी खूप वेळा सांगितलेला आहे, खरेदी किंमत भागिले आणि जे नफा झालेला आहे, नफा किंवा तोटा ते वर. ठीक आहे, आता इथं गुणिले 100%. आता 1/9 म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे 11.1/9%. ठीक आहे, आता मी इथं डायरेक्ट लिहितो कारण मी तुम्हाला लिहून पण दिलेलं आहे. 1/9 म्हणजेच 11.1/9%. झालं. हा पण इतक्या सोप्या पद्धतीने आपण प्रश्न सोडवू शकतो. आता पुढचा प्रश्न बघा. फक्त असेच प्रश्न आहेत, फक्त याची लँग्वेज चेंज व्हायली. असे प्रश्न कसे सोडवायचे मी तुम्हाला सांगतो बघा. विक्रीची किंमत खरेदीच्या 16 पट असल्यास शेकडा नफा शोधा. आता हा प्रश्न पण तसाच आहे, पण याच्यात फक्त लँग्वेज चेंज केलेली आहे. विक्रीची किंमत खरेदीच्या 16 पट असल्यास. आता मी काय म्हणलं, आता इथं खरेदी किंमत आणि इथं विक्री किंमत. आता प्रश्नात काय सांगितलेलं आहे आपल्याला, प्रश्न काय सांगतो, विक्रीची किंमत खरेदीच्या 16 पट आहे. आपल्याला खरेदी किंमत माहित नाही आणि विक्री किंमतही माहित नाही. मग मी काय मानलं, मी एक वस्तू 1 रुपयाला खरेदी केली. एक वस्तू 1 रुपयाला खरेदी केली आणि त्याची किंमत, विक्री किंमत किती आहे, 16 पट आहे प्रश्नामध्ये सांगितलेलं. म्हणजे 1चं किती, 16 पट किती असते, 16. ठीक आहे, म्हणजेच मी 1 रुपयाला एक वस्तू विकत घेतली आणि ती किती, 16 रुपयाला विकलेली आहे. आता मला इथं नफा किती झालेला आहे, 1 रुपयाला वस्तू विकत घेऊन जर मी 16 रुपयाला विकलेली आहे, म्हणजेच मला किती रुपयाचा नफा झालेला आहे, म्हणजेच मला 15 रुपयाचा नफा झालेला आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला हेच विचारलेलं आहे की यात शेकडा नफा किती झालेला आहे. तर बघा, आता 1 रुपयाला वस्तू घेतलेली आहे, त्यावर होणारा नफा किती आहे, 15 रुपयाचा नफा आहे. म्हणजेच गुणिले 100%, म्हणजेच होणारा नफा किती आहे, 1500%. खरेदीची किंमत विक्रीच्या 3 पट असल्यास शेकडा तोटा किती. हा पण प्रश्न सोपा आहे. खरेदीची किंमत विक्रीच्या 3 पट असल्यास, म्हणजे प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा, ही विक्री किंमत
आणि ही खरेदी किंमत. आता अजून प्रश्नाची लँग्वेज बघा. काय म्हणले प्रश्नात, खरेदीची किंमत विक्रीच्या 3 पट असल्यास. म्हणजे जर मी एक वस्तू 1 रुपयाला विकलेली आहे, प्रश्न काय म्हणाला, मी असं मानलं की मी एक वस्तू 1 रुपयाला विकलेली आहे आणि त्याची खरेदी किंमत किती आहे, विक्रीच्या 3 पट आहे. म्हणजेच विक्रीच्या 3 पट म्हणजेच खरेदी मी किती रुपयाला केलेली आहे, 3 रुपयाला केलेली आहे. आता मला इथं काय विचारतंय की शेकडा नफा किंवा तोटा किती झालेला आहे, शेकडा तोटा किती झालेला आहे. म्हणजेच मी एक वस्तू 3 रुपयाला खरेदी करून 1 रुपयाला विकलेली आहे, म्हणजेच मला याच्यात 2 रुपयाचा तोटा झालेला आहे ना. जर मी एक वस्तू 3 रुपयाला खरेदी करायलो आणि विकताना काय की 1 रुपयाला विकायलो, तर मला 2 रुपयाचा तोटा झालेला आहे. ठीक आहे. आता या प्रश्नाचेच विचारलेलं की एकूण तोटा किती झालेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलंय आता 3 रुपयाची वस्तू खरेदी करून 2 रुपयाच्या तोट्यावर विकायलो झालं. आता याला कुणीले 100% करून काढू शकता, किंवा बघा या 100% नाही काढायची गरज नाही. मी तुम्हाला आता इथं 2/3 काढायचंय. 1/3 म्हणजे किती लिहून दिलेलं आहे बघा, 1/3 म्हणजे 33.1/3% लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला इथं 2/3 काढायचंय, म्हणजेच या 1ला 2 ज्यावेळेस मी गुणलं तर इथं 2 येते. त्याचप्रमाणे आता इथं काय करायचं, इथे लिहितो बघा मी 33.1/3. आता मला हे 2/3 करायचंय, तर मला काय करावं लागेल, या 33ला 2 न गुणावं लागेल आणि या 1ला पण 2 न गुणावं लागेल. म्हणजेच किती येते बघा, 33 दुनी 66, 2 1 2, म्हणजेच किती आलेलं आहे, 2/3 म्हणजेच 66.2/3% झालं आपलं उत्तर आलेलं आहे. आपल्याला इथे किती तोटा झालेला आहे, 66.2/3% तोटा झालेला आहे. झाले, आजचे प्रॉब्लेम संपलेले आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रॉब्लेम्स भेटूया. तर पुन्हा भेटूया. जय हिंद, जय भारत.